मैत्रिणींनो, आज दाखवणार आहे घरगुती पद्धतीचं कैरीचं लोणचं। ही रेसिपी माझ्या सासूबाईंनी मला शिकवलेली आहे। मी 30-32 वर्षापासून याच पद्धतीचं लोणचं बनवत आहे। हे लोणचं वर्षानुवर्ष टिकतं। चला बघूया यासाठी लागणारं साहित्य। नमस्कार, मी आज तुम्हाला कैरीचं लोणचं दाखवणार आहे। कैरी 2 किलो मी बाजारातून विकत घेतली। हे तुकडे करून आणले मी बाजारातून। 2-3 पाण्याने धुवून घेतल्या। आता हे धुवून चाळणीमध्ये टाकणार आहे आणि सुकवणार आहे। हे मी 2 तास सुकवून घेतल्या धुतलेल्या फोडी। आता याला मी हळद मीठ लावून ठेवते। हळद लावते, अंदाजे हळद टाकायची, मीठ पण टाकायचं। असं हळद मीठ टाकून चांगलं याला लावून घ्यायचं। असं फिरून प्रत्येक फोडीला हळद मीठ लागलं पाहिजे। हळद मीठ लावलं की 4-5 तास याला असंच राहू द्यायचं झाकून। बघा, सर्व फोडीला असं लावून घेतलं। काल रात्री याला आपण हळद मीठ लावून ठेवलेलं होतं। आता हे चाळणीमध्ये टाकते। मिठामुळे कैरीला ओलसरपणा आलेला आहे। ओलसर जर राहिली तर लोणचं खराब होऊ शकतं। कैरीमधलं पाणी निघून जावं म्हणून मी चाळणीमध्ये टाकून घेत आहे आणि याच्यामधलं पाणी नितळत आहे। मी इथे कैरीचे फोडी ह्या अशा सुकून घेत आहे। सुकून घेतला की लोणचं खूप छान होते आणि वर्षभर टिकते। असंच सुकवायच्या चांगल्या 4-5 तास। याचं पूर्ण पाणी सुकल्यावर याचं लोणचं चांगलं होते। लोणच्यासाठी लागणारं साहित्य: 1.5 वाटी मीठ, 1 वाटी मोहरीची डाळ, 4 चम्मच मेथी दाणे, 2 चम्मच सौंफ, 1 चम्मच हिंग, 3 चम्मच धना पावडर, 4 चम्मच लाल तिखट, 2 चम्मच हळद आणि लसूण घेतला मी अर्धी वाटी, पण हे बारीक चिरून घेतला, सुरीने बारीक चिरून घेतला। लसणाने आपल्या लोणच्याची चव वाढणार आहे। लसूण खूप छान लागते। अर्धा किलो शेंगदाण्याचं तेल मी गरम केलं आणि थंड करून घेतलं। हे तिन्ही साहित्य आपल्याला परतून घ्यायचे आहेत। मी आता परतून घेते। गरम तव्यावर टाकलं। जास्त परतायचं नाही आपल्याला, थोडं गरम काहीतरी करून घ्यायचं आहे, नाहीतर कडसड लागते। हे पण आपल्याला थोडं गरम करूनच घ्यायचं, जास्त काही भाजत बसायचं नाही। मेथीचे दाणे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे। जास्त बारीक नाही, थोडे जाडसरच ठेवायचं। अशी बारीक केली, एवढी काही बारीक नाही, थोडी जाडसर केली।
आता हे आपण सगळे साहित्य एकत्र करून घेऊ. याच्यामध्ये हे मेथी बारीक केलेली टाकू. याच्यामध्ये लसूण टाकू. लाल तिखट, हळद, हिंग, धना पावडर आणि मीठ. हे असं आता मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये आपण आता कैरी टाकू आणि तेल पण टाकू. हळद मीठ लावून ठेवलेली कैरी आपली सुकलेली आहे. आता याच्यामध्ये मी मसाला मिक्स करणार आहे. हे असा मसाला जेवढा आवश्यक आहे तेवढा मसाला भरून परतून घेणार आहे. जसा लागला तसा टाकणार आहे. तेवढा पूर्ण मसाला जेवढा आपण बनवला तेवढा पूर्ण मसाला असा याच्यामध्ये मिक्स करायचा आणि वरतून तेल ओतायचं. थंड करून घेतलेलं तेल असं तेलामुळे मसाला पूर्ण कैरीला लागते. पूर्ण कैरीला लोणच्याचा मसाला लागला. बघा कसं लोणचं दिसत आहे. तसं पूर्ण फिरून फिरून प्रत्येक कैरीला मसाला असा लागला. बघा कसा मसाला लागला प्रत्येक कैरीला. आता हे आपण बरणीमध्ये भरून घेऊया. लोणचं आपलं तयार झालं. आता आपण बरणीमध्ये भरून घ्यायचं. छान दिसत आहे. कलर पण खूप छान आलेला आहे. व्यवस्थित बरणीमध्ये लोणचं भरून घेतलेलं आहे. बघा आता उरलेलं तेल आपण वरतून टाकून घेऊ. तेल भरपूर असलं की लोणचं चांगलं राहते. वर्षानुवर्ष टिकते हे लोणचं. आता याचं झाकण लावून घेऊ. बघा कसं दिसते आपलं लोणचं. मला आवडलं असेल तर तुम्ही पण असं नक्की बनवून बघा.